नमस्कार बंधू भगिनींनो, अविरत राजे बिरादार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी सौ गायत्री अमोल बिरादार. आमदार संग्राम जगताप म्हणतात की दिवाळीला फक्त हिंदू बांधवांकडूनच खरेदी करावी, कारण आपल्याला हिंदू बांधवांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचे असाही त्यांचा उद्देश असू शकतो. आता उद्देश अतिशय चांगला आहे. हिंदूंनी हिंदू बांधवांकडूनच खरेदी करावी, सण हिंदूंचाच आहे. संकल्पना अतिशय चांगली आहे आणि त्याची घोषणा पण केली त्या संकल्पनेची, म्हणून या संकल्पनेचं स्वागत पण आहे. पण प्रश्न निर्माण होतो की सत्ताधारी पक्ष आहे, आपण सत्ताधारी आहोत आणि उगाच काहीतरी घोषणाबाजी करायची म्हणून करायची, किंवा एखाद्या विषयाचं विषयांतर दुसरीकडे वळवत न्यायचं आणि एखाद्या महत्वाच्या विषयाला पांघरून घालायचं म्हणून अशा घोषणा करायच्या काहीतरी, हे शोधणं महत्वाचं असतं. कारण घोषणा करायला काहीच जात नाही. सहज कुणी म्हणू शकतो मी खूप धार्मिक आहे, माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, मी देवाधर्माचं खूप करतो, मी गोपीचंदन टिळा लावतो आणि मी हिंदूंचा खूप हितैषी आहे, खूप हित करतो, मला खूप हित आहे हिंदूंचं आणि हिंदू बांधव हे सगळे आर्थिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे म्हणून हिंदूंसाठी मी काम करतो, म्हणून मी अशी घोषणा करत आहे म्हणू शकतो. पण वास्तविक पाहिलं तर हिंदू आमदार हिंदू बांधवांसाठी काय काय करतात, मग हिंदू आमदारांची कर्तव्ये काय आहेत? आता आपले कर्तव्य त्यांनी सांगितले, जनतेचे कर्तव्य की जनतेने हिंदूंच्या दुकानातच खरेदी करावी. मग दिवाळीचा सण आहे, आता दिवाळी निमित्त कोणकोणत्या वस्तूंची खरेदी केली जाते ते आपल्याला पाहावं लागेल, त्याचे उत्पादन कुठं होतंय ते पाहावं लागेल, घोषणा करणारे कोण आहेत, आता खरंच यांना खूप हित आहे हिंदूंचं का उगाच हे मुद्दाम काहीतरी महत्वाच्या विषयाला पांघरून घालायचे म्हणून हे असं बरळतात किंवा चांगली घोषणा करतात. यांची घोषणा चांगली आहे का बरळणं आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे, कारण जनतेचं प्रत्येक गोष्टीत संशोधन करणं महत्वाचं आहे जनतेने, की कारण हे एकदा सत्तेवर बसलेत आणि सत्तेच्या उर्मीत यांना मोठाले पॅकेज दिलेले असतात कोणी काय बरळायचं, कारण की ह्या सर्व पक्षीय पुढाऱ्यांना रोज पॅकेज असते उद्या कोणी काय बरळायचं म्हणून सगळ्या पक्षाच्या ह्या पुढाऱ्यांना असतात आणि यांना ठरवून दिलेलं असते, यांची संशोधन समिती बसलेली असते, यांना सांगतात उद्या कोणी काय बरळायचं. आता म्हणलेत, आता हे बरळणं म्हणता येणार नाही. संग्राम जगतापांचं अतिशय हिताचा मुद्दा आहे, कारण की आपल्या देशाच्या दृष्टीने तर अतिशय महत्वाचं आहे. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आणि महात्मा गांधींनी ह्या दोघांचाही जर विचार केला तर यांनी ग्रामीण वस्तू खरेदी करण्यावर आणि ग्रामीण वस्तूंचं उत्पादन होण्यावर सगळ्यात जास्त भर दिलेला आहे. हे दुसऱ्या कुणालाही एवढं जास्त जमलेलं नाही जेवढं या दोन महात्म्यांना जमलेलं आहे. विश्वाचा गुरु होण्यापेक्षा हे दोघं जण महात्मा गांधी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे मला वाटतं जास्त गावाचा गुरु होण्यात जास्त धन्यता मानली. वास्तविक पाहता त्यांना गुरु ही आपल्याला व्हायचं नाही कुणाचा, ही त्या महात्म्यांची संकल्पना असते, परंतु गावाचे तर ते खरे गुरु झालेतच. ग्राम उद्योगाच्या दृष्टिकोनातून विश्वाकडे चला म्हणण्याऐवजी गावाकडे चला हे दोन्ही महात्मे म्हणलेत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधी. आणि महात्मा गांधीजींवर फार प्रेम असावं संग्राम जगतापाचं, कारण आता ऑक्टोबर महिना आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवरही जास्त प्रेम असावं संग्राम जगतापांचं, कारण आता ऑक्टोबर महिना आहे. ऑक्टोबर महिना म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा स्मृती दिन आणि महात्मा गांधीजींचं जन्मदिनाचं महत्व म्हणजे ऑक्टोबर महिना. आणि संग्राम जगतापांचे ह्या दोन महात्म्यांवरती खूपच प्रेम असलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी काय केलेली अशी घोषणा केलेली आहे. त्यांनी इतरांसारखे बरळले वगैरे अजिबात नाहीत. ही घोषणा आहे अतिशय चांगली आहे आणि हिंदू बांधवांनी हिंदूंकडूनच खरेदी करावी, कारण का तर सण हिंदूंचा आहे. मग महात्म्यांचं पण म्हणणं तेच असतं की आता आपला सण आहे ना, आपल्यात आपलं म्हणजे उत्पादन आपलं आणि खरेदी पण आपली. आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधी यांनी धर्माचा अजिबात विचार सांगितलेला नाही, कोणत्या धर्मासाठी खरेदी करावी असं वगैरे म्हणले नाहीत, कारण ते संत होते, ते महान आहेत आणि संत हे कालही होते, आज आहे, उद्या आहे. आणि संतांचा दृष्टिकोन हा संतांची बुद्धी विशाल असते, त्यांचे विचार विशाल असतात, महासागराच्या पलीकडेही त्यांची एक पोहोच असते विचारांची. त्याच्यामुळं संतांना धर्मामध्ये बांधता येणार नाही, पण थोडक्यात विचार केला
तर उत्पादन आपलं आणि खरेदी आपली हा विचार ह्या दोन्ही महात्म्यांनी मांडलाय. आणि यांच्या प्रेमास्तव आणि ऑक्टोबर महिन्याच्या प्रेमास्तव वास्तविक पाहता अनेक जणांना ऑक्टोबर महिना आला की विंचू चावल्यासारखी आग उठते अंगाची त्यांच्या. ऑक्टोबर महिन्यात फारच लोकांच्या अंगाची आग उठते आणि मुठभर लोकांच्या तर फार अंगाची आग उठते. ऑक्टोबर महिना असा झोमतो कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या ऑक्टोबर महिन्यालाच महत्व आणि महात्माजी गांधी ऑक्टोबर महिन्याचंच महत्व. आणि काही लोकांची फार अशी जळजळ आग होते या ऑक्टोबर महिन्यामध्ये. फारच अशा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जर चेक केली आता तर अनेक ग्रुप असे आहेत की जिथं आगीचा भडका उठलाय. असा मिरच्या तिखट मिरच्या खाल्ल्यागत व्हॉट्सअप ग्रुप चेक करा, आपण लगेच कळेल की किती किती ग्रुपवर आग उठली ऑक्टोबर महिन्यामध्ये. आणि अशा आगीमध्ये शांततेचं काम संग्राम जगतापांनी हातामध्ये घेतले. कारण का तर त्यांचं महात्मा गांधीजींवरती खूप प्रेम आहे. कारण महात्मा गांधी वैष्णव आहेत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत आहेत. आणि वैष्णव आणि संत यांच्या विचारावर चालण्यासाठी आपल्यात आपली खरेदी करायची. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आता दिवाळीचा सण काय काय वस्तू लागतात ते आपण पाहिलं पाहिजे. दिवाळी म्हणलं की दीप हा शब्द आपल्या समोर येतो. मग काय काय लागतात? आकाश कंदील, आकाश दिवे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये लागतात. त्यानंतर पंत्या आपण लावतो, त्या पंत्या पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये वाती असतात, फुलवाती असतात देवासमोर लावायला लक्ष्मीपूजनसाठी. त्याच्यानंतर मुरमुऱ्याचा बत्ताशांचा प्रसाद असतो, तो आला त्याच्यामध्ये. त्यानंतर साबण वगैरे पण असतात. पण आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे आपण दिवाळी आले की एका मोठ्या कंपनीचं साबण सगळ्याच्या घरामध्ये असतं कारण त्यांनी तसं ब्रँड बनवले. पण साधे साबण पण आपण संग्राम जगतापांच्या संकल्पनेतले साबण पण आपल्याकडे लागणारच ना. मग त्यानंतर उठणे, सुगंधी उठणे सगळ्यांकडे लागतात. त्यानंतर खोबरेल तेल, त्यानंतर सुगंधी तेल वेगवेगळे हे पण पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्ष्मीपूजन करतो म्हणून सगळ्यांच्या घरी धूप पाहिजे. त्यानंतर आता धूप आलं की अगरबत्तीची काही गरज नाही कारण संग्राम जगतापांची संकल्पना आहे परधर्मीयांचा आणि परदेशी. त्याच्यानंतर परदेशी पण आलं, त्याच्यात वापरायचं नाही. अगरबत्ती परदेशी स्टिक वापरली जाते आणि त्यातल्या त्यात पुन्हा अगरबत्तीमध्ये वेगवेगळे परफ्यूम असतात जे विदेशी असतात आणि परधर्म्यांना परफ्यूम जास्त प्रिय आहेत. आपल्या स्वधर्म्यांना परफ्यूमचा काही वेळ नाही म्हणून परधर्म्यांची वस्तू नाकारायची आहे संग्राम जगतापाचं म्हणणे. मग अगरबत्ती आपण वापरायची नाही, आपण अगरबत्ती आधी धूप वापरायचा. आता त्यानंतर आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रेस, कपडे, साड्या, लहान मुलांचे कपडे, मोठ्या माणसांचे कपडे, रुमाल ओवाळायला, त्यानंतर नारळ, त्यानंतर अशा अनेक वस्तू आहेत की ज्या आपल्याला दिवाळी निमित्त लागतात. मग ह्या सगळ्या वस्तू आता ह्या महत्वाच्या वस्तू सांगितल्या, ह्या महत्वाच्या. त्यानंतर दुसरे आहेत की खाद्यपदार्थ वेगवेगळे जे घरामध्ये आपण आता वापरतो, आणतो. आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पगारी फारच अतोनात वाढलेले असल्यामुळे त्यांना काही घरी असं कुठली वस्तू अशी स्वतः आता करू वाटत नाही त्यांच्या बायकांना वगैरे कारण पार्लरला काही टाइम भेटत नाही ते करत बसलं की. आणि कशाला करायचं, एवढा पैसा आहे तर मग ते सगळं रेडीमेड आणतात. आपण दरवर्षीच पाहत असतो की त्यांची कशी झंबड उठते की ते खरेदी करायला खाद्यपदार्थ. आणि मग त्यांच्या घरामध्ये खाद्यपदार्थ सुद्धा बाहेरूनच घेतले जातात. हे सुद्धा स्वधर्मियांकडून घेतले पाहिजे कारण का स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय हिताचा मुद्दा आहे जो साधू संतांनी सुद्धा मांडलाय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांमध्ये आपण थोडस सखोल बघितलं, डोकावून पाहिलं तर स्वच्छताचा आणि आरोग्याचा संबंध हा जास्त येतो. आणि खाद्यपदार्थ हे आपल्या स्वच्छता आणि आरोग्याला पोषकच असले पाहिजे असे घेतले पाहिजे म्हणून ते स्वधर्मियांकडून घेण्याचा संग्राम जगतापांनी संकल्पना मांडलेली आहे. आता विरोधकांना थोडस लागलेलं आहे हे की विरोधक म्हणतात नाही त्यांच्यावर कारवाई करा वगैरे, हे असं काही बी बोलायलेत वगैरे. पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले ठीक आहे. पण आता मुद्दा असा आहे, आता आपण थोडक्यात लिस्ट पाहिली, अजून खूप काही वस्तू लागतात पण ह्या ठराविक आहेत की ज्या की प्रत्येकाच्या घरात कंपल्सरी असतातच दिवाळी आधी. म्हणजे ह्या वस्तू आपण मांडलेल्या समोर. आता ह्या वस्तू कुठे बनवल्या जातात? आपली खरेदी आली की म्हणजे उत्पन्न पण महत्वाचं आहे की नाही, खरेदी करायला. पण उत्पादन कोण केलं पाहिजे हे पण महत्वाचं आहे. आता सत्ताधारी आहे भारतीय जनता पार्टी नावाचा पक्ष आहे.
आता सगळी यंत्रणा सिस्टम त्यांच्या हातामध्ये, शाळा त्यांच्या हातामध्ये, प्रशासन त्यांच्या हातामध्ये, सगळे कार्यालय त्यांच्या हातामध्ये, कलेक्टर पासून ते पार छोट्या चपराशांपर्यंत सगळं त्यांच्या हातामध्ये आहे. सारी सिस्टीम, उद्योग व्यवस्था, मोठमोठाले उद्योजक सुद्धा जावई करून ठेवलेत त्यांनी. आता ही सगळी सिस्टम त्यांच्या हातात असताना उत्पादन अर्थातच त्यांच्या हातात आहे. उत्पादन वस्तूंचं त्यांच्याच हातामध्ये आहे. जो पक्ष सत्ताधारी आहे आणि सत्ताधारी पक्षातूनच संग्राम जगताप बोलत आहेत आणि ते ऑक्टोबर महिन्यात बोलत आहेत म्हणजे फार कौतुक करायला पाहिजे. खरं तर जिथे मिरच्या लागतात ऑक्टोबर महिना आला की तिथून जर अशी घोषणा होत असेल तर खूप कौतुक केलं पाहिजे संग्राम जगतापांचं. कारण ऑक्टोबर महिन्यात अशी घोषणा होणं म्हणजे खूप आपल्या देशाच्या हिताचं आहे. ऑक्टोबर महिन्यात असं सुचणं त्यांना ते पण खूप महत्वाचं आहे. ऑक्टोबर महिन्यात त्यांना असं सुचलंच कसं याचं पण कौतुक झालं पाहिजे. पण आता उत्पादनावर लक्ष दिलं पाहिजे. ह्या उत्पादन कुठे केल्या जातं ह्या वस्तूंचं, ह्या वस्तू येतात कुठून. अनेक जण वेगवेगळे गिफ्टही देतात. आता दिवाळीला बहिणीनं ओवाळलं की काही जण फोन गिफ्ट देतात. आता हा विषय पुढचा आहे. आता फोन काही गावामध्ये तयार केला जात नाही म्हणून ते ठीक आहे की कुठूनही घेतले जातील हे फोन वगैरे आणि गिफ्ट केले जातील. पण ह्या छोट्या वस्तू ज्या आपण मांडल्या आता धूप दीप वगैरे ह्या सगळ्या वस्तू, आकाशदिवे, साबण, ह्या खाद्यपदार्थ वगैरे ह्या तर गावामध्ये तयार होतातच ना. मग गावामध्ये आपले स्वधर्मीय तयारच करू शकतात. मग ह्या कुणाकडून तयार करून घ्यायच्या हे पण सरकारच्या सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये आहे. मग आता यांनी आता आकाशकंदील आहे आपला पहिला मुद्दा. करोडो रुपयांचे आकाशकंदील दिवाळीला विक्री केल्या जातात. मग हे आकाशकंदील खरेदी करणाऱ्यांनी आपल्या स्वधर्मियांच्या दुकानातून खरेदी करायची. का तर त्याचा फायदा स्वधर्मियांना झाला पाहिजे. पण उत्पादन कोणी करायचं, उत्पादन कुठं केल्या जाते हे पाहिलंय का तुम्ही? हे पाहिलं पाहिजे ना सत्ताधाऱ्यांनी, संग्राम जगतापांनी. मग यांनी आधीच तयारी करायला पाहिजे ना. दिवाळी 4 महिने राहिले. 4 महिन्यांनी अगोदर किंवा 2 महिन्यांनी आधी आता आकाशकंदील हा कार्यानुभव मधला छोट्या मुलांचा विषय आहे. आकाशकंदील तयार करणे म्हणजे कार्यानुभवचं प्रात्यक्षिक आणि त्याच्यातून आलेलं प्रोडक्ट म्हणजे आकाशकंदील आहे. दुसरं तिसरं आकाशकंदील दुसरं काहीही उत्पादन नाही मोठं. कार्यानुभवचं लहान लहान मुलांचं प्रात्यक्षिक म्हणजे आकाशकंदील. यांनी प्रत्येक शाळांना आतापर्यंत पत्र काढायला पाहिजे होते आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून आकाशकंदील तयार करून घ्यायला पाहिजे होते प्रात्यक्षिकचं साहित्य देऊन. यांच्याकडे जर अवकात नसेल प्रॅक्टिकलचं साहित्य देण्याची तर मुलांनी 10-10 रुपये आणले असते घरून, त्यांना दिले असतं प्रात्यक्षिकचे साहित्य आणायला आणि करोडो रुपयांचे कंदील यांनी तयार करून घ्यायला पाहिजे होते. आणि प्रत्येक सत्ताधारी आमदारांनी त्या विद्यार्थ्यांकडून विकत घ्यायला पाहिजे होते. म्हणजे मुलांना आपोआप ते त्यांचं उत्पादन मिळालं असतं प्रात्यक्षिक मध्येच. आणि एक एक कंदील मुलांनी घरी पण नेला असता. स्वतः बनवलाय म्हणल्यानंतर आई वडिलांनी सुद्धा आनंदाने आपल्या घरावरती तो कंदील लावला असता आणि खुशीनं म्हणले असते की आमच्या स्वतःच्या हातानं आणि आमच्या लेकरानं हा आकाश कंदील बनवला आहे. त्याचा प्रकाश पण काहीतरी वेगळा राहिला असता ह्या दिवाळीमध्ये. पण यांना लोकांमध्ये प्रकाश पडूच द्यायचा नाही ना. यांना समाजात फक्त अंधार ठेवायचा आहे. समाजाला अंधारात ठेवायचं आणि यांना फक्त उजेडात यायचे कॅमेऱ्यासमोर म्हणून अशा घोषणा करायचे. आता हा सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी दाखवावं आता यादी. आम्ही एवढ्या शाळांमध्ये पत्र काढले, एवढ्या शाळांमधून आम्ही एवढे ट्रक आकाशकंदील बनवून घेतले आणि त्या मुलांना आम्ही त्याच्या बदल्यात त्याचा मोबदला दिलेला आहे आर्थिक सहाय्य. त्या वस्तू आम्ही आकाशकंदील खरेदी केल्यात. आता आम्ही आपल्याच धर्माच्या दुकानदारांना हे देणार आहे आणि ज्यांना कुणाला घ्यायचे असतील त्यांनी आपल्या धर्माच्या दुकानदाराकडूनच घेण्यात यावेत. आणि तेही कसे घ्यायला पाहिजे होते, आमदारांनी स्वतःच्या खर्चातून अथवा निधीतून मुलांकडून विकत घेऊन दुकानदाराला स्वतःचं आर्थिक सहाय्य देऊन द्यायला पाहिजे होते. आणि मग लोकांना सांगायचीही गरज नव्हती की परधर्मीयाकडून घ्यायचे साहित्य का स्वधर्मीयांकडून घ्यायचे. आता शाळेमध्ये प्रत्येकांचीच मुलं असतात, कॉलेजमध्ये प्रत्येकांच्याच घरची मुलं असतात. ठीक आहे, कोणाचं शाळेत नसेल तर कॉलेजमध्ये तरी असतं, कोणाचं नसेलच कॉलेजमध्ये आणि शाळेत सुद्धा तर शेजाऱ्याचं किंवा नातेवाईकाचं तरी असतं. मग आपल्या नातेवाईकाच्या मुलाकडून तरी त्यांनी आकाशकंदील आणला असता आणि मुलांनी स्वतःच्या घरीच आणला असता. आणि तयार केलेले जे आकाशकंदील आहेत एक्स्ट्रा ते आमदार साहेबांनी ट्रकच्या ट्रक खरेदी केले. त्याच्यामुळे प्रत्येक मुलाला आर्थिक सहाय्य मिळालं असतं दिवाळीसाठी. पण यांनी असं केलंय का? केला असेल तर निश्चित कळवावं. प्रसार माध्यमांना, मीडियाला सर्व द्यावं संग्राम जगतापांनी आणि नंतर घोषणा करावी. आणि खूप कौतुक आहे त्यांनी ऑक्टोबर महिन्यात घोषणा केल्याबद्दल. दुसरं आहे कपडे लागतात दिवाळीला. मग यांनी आतापर्यंत आपल्या जेवढ्या काही शाळा आहेत
त्या प्रत्येक शाळेमध्ये जायला पाहिजे होतं, हातमाग यंत्र बसवायला पाहिजे होते, चरखे बसवायला पाहिजे होते, त्यांच्याकडून सूत कातून घ्यायला पाहिजे होता. हा पण कार्यानुभवचा आणि वस्त्र उद्योग, वस्त्रशास्त्र विषयाचं प्रॅक्टिकल म्हणजे कपडे बनवणं. कपडे बनवणं कोणता मोठा विषय आहे? वस्त्रशास्त्राचं प्रात्यक्षिक. आणि वस्त्रशास्त्र हा विषय तर लहानपणापासून 4वी-5वीच्या मुलांपासूनच असला पाहिजे ना. पण केलंय का सत्ताधाऱ्यांनी? एज्युकेशन सिस्टीम मध्ये यांच्या काही केलंय? यांच्याकडे शिक्षण मंत्री नाही का? मग यांनी असं केलंय का? प्रात्यक्षिक घेतलंय का कोणत्या शाळेत? आणि मुलांनी जर स्वतः ते सूत कातून आणि हातमाग वरती दोरा विणून ते कपडे विणले असते, तयार केले असते, तर आई वडिलांना खूप खुशी झाली असती. त्यांनी अमेझॉन, मिशो असे ऍप वापरून तसली खरेदी करण्यापेक्षा, बिना गॅरंटीची खरेदी करण्यापेक्षा स्वतःच्या मुलाकडून का बरं खरेदी केली नसते आई वडिलांनी? आणि मुलांना सुद्धा खुशी झाली असते की अरे, लोकांनी कुठल्या धर्माच्या कोणत्या लोकांनी कपडा विणलेला मी का बरं घालू? माझ्या हातांनी, माझ्या कौशल्याने विणलेला कपडा, याचाच ड्रेस मी अंगावरती घालणार आहे. आणि आमदारांचं कर्तव्य होतं की आमदार निधीतून अथवा त्यांच्या स्वखर्चातून त्यांनी असे करोडो रुपयांचे ट्रकच्या ट्रक कपडे खरेदी करायला पाहिजे होते आणि आपल्या स्वधर्मांच्या दुकानदारांना विकायला द्यायला पाहिजे होते आणि नंतर घोषणा करायला पाहिजे होती. पण हे शहाणपण त्यांना सुचले की नाही माहित नाही. सुचलं असेल तर त्यांनी सांगावं, आम्ही एवढ्या एवढ्या शाळांवरती एवढा धागा दिलेला आहे कपडा विणण्यासाठी वगैरे, एवढे हातमाग बसवलेले आहेत आणि मुलांनी प्रॅक्टिकल मध्ये कपडे वगैरे विणलेले आहेत, हे घ्या. मग त्यांनी दाखवावं. नसेल असं यांनी केलं तर मग हे घोषणा नाही, हे बरळत आहेत, हे निश्चित ठेवलं पाहिजे. त्यानंतर धूप आहे, कारण अगरबत्ती आपल्याला वापरायची नाही, कारण अगरबत्तीमध्ये सेंट असतात, वेगवेगळे परफ्यूम असतात आणि परफ्यूम हे परधर्मीची जास्त प्रिय आहेत परधर्मीयांना, आपल्याला नाहीत. आपल्या धर्मामध्ये धूप वापरले जाते. मग धूप तर अतिशय साधा आणि सरळ विषय आहे. 2 वर्षाचे लेकरं सुद्धा धूप बनवत आहेत. एवढा सोपा विषय आहे धूप बनवण्याचा. आणि त्यातल्या त्यात पवित्र वस्तू असतात धूपमध्ये, राळ, फुलांचे वेस्टेज वगैरे, हे सगळं वेस्टेज वस्तू वापरल्या जातात. शेण गाईचं आणि जे वेस्टेज म्हणून आपण उकंड्यावरती टाकतो त्यापासून धूप बनवले जातात. आणि धूप अतिशय पवित्र असतात आणि धूपामध्ये तूप पण घातलेलं असतं, तांदूळ घातलेले असतात. मग यज्ञ, हवन, विधींमध्ये ज्या वस्तू वापरल्या असतात त्या धूपामध्ये वापरल्या असतात. धूप लावल्यामुळे घराचं वातावरण अतिशय स्वच्छ आणि पवित्र होतं. दिवाळीला खरंच लक्ष्मीचे पाऊल घरामध्ये पडतात धूप लावल्यानंतर. मग संग्राम जगतापांनी किंवा सत्ताधारी आमदारांनी किती शाळांवरती धूपचं प्रॅक्टिकल घेतलेलं आहे आणि मुलांकडून धूप तयार करून घेतलेले आहेत, जेणेकरून हे सांगू शकतात की स्वधर्मीयांकडूनच खरेदी करा. केलंय का यांनी असं? नसेल केलं तर मग हे आपल्याला थोटांड सांगत आहेत भांडणं लावण्यासाठी. हे आपण इथं नोंद केलं पाहिजे. धूप यांनी कोणाकडून तयार करून घेतल्या नाहीत, यांनी कपडे कुणाकडून तयार करून घेतले नाहीत, यांनी कुठेही आकाश कंदील तयार करून घेतलेले नाहीत. खाद्यपदार्थ कुठे घेतलेत का यांनी? खाद्यपदार्थांचं तयार करण्यासाठी यांनी कुणाला तरी कॉन्ट्रॅक्ट दिले का आपल्या माता भगिनींमध्ये की तुम्ही अन्नपूर्णा आहेत आपल्या माता भगिनी आणि खरंच तुम्ही खाद्यपदार्थ तयार करा, विक्रीचं टेन्शन घेऊ नका? यांनी स्वतः खरेदी करायला पाहिजे ना. माता भगिनींनी किंवा बचत गटाच्या महिलांना हे सर्रास सांगतात खाद्यपदार्थ तयार करा, पण विक्री करायला काय म्हणतात? तिथे आम्ही तुम्हाला जागा उपलब्ध करून देतो, स्टॉल लावा. उपलब्ध करून तुम्ही कशाला द्यावं लागते बाबा? जागा रिकाम्याच असतात रस्त्याच्या रस्ते. माता भगिनी तिथं स्टॉल लावा म्हणजे काय, एक टेबल ठेवतात लोखंडाचा, ते बी काय रुंदी नसते, त्याच्यावर पुढे नेऊन मांडा म्हणतात आणि तिथंच विकत बसा. यांनी कोणती जबाबदारी घेतात विकत घ्यायची? यांनी फक्त काय करायला पाहिजे होतं? माता भगिनींना तयार करा म्हणायचं होतं. यांचे ट्रक उभे राहायला पाहिजे होते आपल्या अन्नपूर्णांच्या दारात आणि यांनी खरेदी करायला पाहिजे होते. आणि मग म्हणायचं होतं, यांनी काय करतात? यांनी टेबल उपलब्ध करून देतात. एक लोखंडाचा टेबल आणतात, त्याचं बी भाडं घेतात, फुकट देत नाहीत. आणि तिथं रस्त्याच्या कडेला नाहीतर एखाद्या मैदानात, एखाद्या प्ले ग्राउंडवर लावतात टेबल चारही बाजूनी असे आणि महिलांना म्हणतात बसा विकत दिवसभर. जे आणि येतंय कोण तिथं पाहायला? यांचे प्रशासकीय अधिकारी येतात, चक्कर मारतात, जातात, एकही खरेदी करत नाही. केलंच तर एखादा चिप्सचा पुडा घेतात हे विकत आणि रस्त्याने खात 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 जातात मांजरासारखं. दुसरं काही करत नाही. तर हे महिलांना आर्थिक सहाय्य आणि म्हणतात आम्ही स्वधर्मियांकडून घ्या म्हणलो. काय घ्या म्हणलो स्वधर्मियांकडून? तुम्ही घ्यायला पाहिजे ना. लोकांना कशाला सांगायला पाहिजे तुम्ही घ्या? तुम्हीच घ्यायला पाहिजे आणि लोकांच्या घरी द्यायला पाहिजे. तुम्ही स्वतः जबाबदारी घ्यायला पाहिजे ना. आमदार आहेत, मंत्री आहेत, सत्ता आहे तुमची, तुमच्या जागी दुसरेही सत्ताधारी येतील, उद्या काँग्रेसवाले येतील, ते बी अशा फुकटच्या घोषणा करतील. घोषणा केल्याने भागणार आहे का? खरेदीची जबाबदारी कोण घेणार?
आणि उत्पन्न कोण करायला सहाय्य करणार? उत्पादन करायला सहाय्य करा. लोकांकडून उत्पादन करून घ्या आणि खरेदी तुम्ही करा. लोकांच्या दारात फक्त ट्रक उभे करा, ट्रॅक्टर उभे करा, टाका म्हणा तुम्ही उत्पादन केलेला माल. विक्रीची तुम्ही काही बी टेन्शन घेऊ नका. आम्ही घेतो सगळं टेन्शन विक्रीचं. आम्ही करतो त्या वस्तू विक्री. आणि तुम्ही वेगवेगळ्या दुकानांना, तुमच्या सरकारी दुकानांना विकायला ठेवायच्या होत्या ह्या वस्तू. मुलांकडून करायच्या होत्या, बचत गटाच्या माता भगिनींकडून करायच्या होत्या. वेगळं सांगण्याची गरज राहिली नसती. पण यांना करायचं काहीच नाही. पण तरी पण यांना ऑक्टोबर महिन्यात असं शहाणपण कसं सुचलं याचं कौतुक वाटायलंय मात्र. आणि खरंच यांना शाबासकी दिली पाहिजे. यांना ग्राम उद्योगांबद्दल शहाणपण सुचलेलं आहे, पण ग्राम उद्योगाचा हे उल्लेख करत नाही. कारण ग्राम शब्द यांना मान्य नाही. यांना विश्व हा शब्द मान्य. यांना सेंट्रलायझेशन पाहिजे, यांना डिसेंट्रलायझेशन पाहिजे नाही. यांना विश्वाच्या गप्पा पाहिजे. गावाच्या गप्पा कोणी करायच्या? गावाच्या गप्पा करायला तर आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधी, बस दोघांनाच आपल्याला गाव गाव हा शब्द आठवला की हे दोघ जण आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. पण हे विश्वाचे गुरु व्हायला निघालेत. गावाचं कुठे यांना पडलंय? मग गावाच्या वस्तूंसाठी काय आहे यांचं योगदान? काहीच नाही. फक्त रोज बरळायचं बरळायचं बरळायचं. तरी याला म्हणजे धर्मासाठी चांगली गोष्ट आहे, स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट आहे, आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट आहे. आपला सण आहे, आपल्या बांधवांकडून आपण खरेदी केली पाहिजे. पण आपल्या बांधवांकडून उत्पादन कोण करून घेणार? आपल्या बांधवांना उत्पादन करण्यासाठी साधा आर्थिक सहाय्य सुद्धा देत नाहीत हे सरकारी कर्मचाऱ्यांना. त्यांना 2,000 पगार जरी असले ना तर 50 लाख कर्ज देतात हे. आणि आपले शेतकरी बांधवांचं 10 लाख उत्पन्न असलं ना तरी 2,000 कर्ज सुद्धा देत नाहीत हे. अशी यांची विषमता आहे. का देत नाहीत? यांना पाठवा शेतकरी बांधवांना यांच्याकडे. आपला शेतकरी बाप जर गेला आणि म्हणाला मला कर्ज पाहिजे, ते विचारतात नोकरी आहे का? का विचारतात ते नोकरी आहे का? यांनी जर सांगितलं नाही शेती आहे ना, 10-15 एकर शेती आहे, 10-12 लाख उत्पन्न आहे, नाही नाही शेतीच्या उत्पन्नाची काय गॅरंटी असतात, आम्ही तुम्हाला लोन देऊ शकत नाही म्हणतात. पण सरकारी कर्मचारी असेल तर डायरेक्ट काही न विचारता घ्या म्हणतात, त्याच्या पाठीमागे लागतात, 50 लाख लोन देतात. मग सरकारी कर्मचाऱ्यांना यांचं आर्थिक सहाय्य असतं. पण ते शेतकरी आणि सामान्य कुटुंबाला यांचं आर्थिक सहाय्य आहे का काही उत्पादन करण्यासाठी? मग नुसती खरेदी कशी करायची? कोणाकडून खरेदी करायची? उत्पादनच नाही आपल्या बांधवांमध्ये तुम्ही होऊ देत तर खरेदी करायची कुणाकडून? हो, आता खूप आमची इच्छा आहे आपल्या गावातल्या कुंभार बांधवांकडूनच आम्ही दिवे विकत घेतले पाहिजे. पण आमच्या कुंभार बांधवांना दिवे बनवण्यासाठी सुद्धा आर्थिक सहाय्य नाही त्याच्या घरामध्ये. उद्या 10 दिवे जर त्याला बनवायचे असले ना तरी तो बांधव नाही बनवू शकत. आज त्याची योग्यता ठेवली नाही तुम्ही बनवायची. का ठेवली नाही? त्याची तेवढी आर्थिक मजबूती नाही आज. का? कारण त्याला आर्थिक दृष्ट्या कमकुवत केलेला आहे. ते जो काही रोज मजुरी करत आहे त्याच्यावर सुद्धा कर लादून त्याचे आर्थिक शोषण केले जात आहे. आणि कुठून करणार गावातला कुंभार बांधव मातीचे दिवे तयार? आता नाही करू शकत, नाही करू शकत. आज अशी परिस्थिती निर्माण केली तुम्ही कर लावून. आणि काय करायचं सामान्य बांधवांनी? एखाद्या बांधवांनी, एखाद्या भावांनी, बहिणींनी कुणी जर धूप तयार केले तर कुणी घेणार नाही त्याचे धूप उद्या. कारण का घेणार नाही? तर तुम्ही मोठमोठ्या पॅकिंग वाल्या कंपन्या आणल्यात, विश्वगुरु बनून विश्वातल्या सगळ्या कंपन्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेत की आमच्या देशात विका, आमच्या देशात तुम्हाला सगळीकडे मोकळीक आहे फिरायला. आणि त्याच्या जाहिराती सुद्धा तुम्ही करता विदेशी कंपन्यांचे. आणि इकडं बरळता फक्त स्वदेशीची घोषणा किंवा धर्माची घोषणा करण्यासाठी. पण इकडे प्रत्यक्षात मात्र तुमचं काही नाही. सगळ्या परदेशी कंपन्यांना भारत देश खुला केलेला आहे तुम्ही. रस्ते आपले पण जागजागी स्टॉल त्यांचे आहेत. कुठली विदेशी? आता तुमच्या आमदारांचे सगळे जर घर चेक केले ना संग्राम जगतापापासून तर बघू तुमच्या घरामध्ये, तुमच्या गावामध्ये तयार केलेल्या कुंभार बांधवांनी तयार केलेले दिवे तुमच्या घरात लागतात का? तुमच्या घरात लागणारे दिवे अमेरिकेच्या डमरेला कडून आणलेले असतात. तुमच्या घरात लागणारे कंदील कुठेतरी फॉरेनर कडून आणलेले असतात. असे तुमचे आकाश कंदील असतात. खरंच फुटपाथावर बसणाऱ्या एखाद्या पोरानं बनवलेला आकाश कंदील संग्राम जगताप 1 लाखाला विकत घेतील का? नाही घेणार. कारण आतापर्यंत तर घेतलाच नाही. हा इतिहास आहे. नाही घेणार. हे का घेतील? हे यांना सगळ्या विदेशातल्या वस्तू पाहिजे. मग विदेशात तुम्हीच तर सांगता बाहेर देशात सर्वात जास्त इस्लाम धर्म आहे. मग तुम्ही इस्लाम देशांकडून सुद्धा वस्तू खरेदी करता आणि इथं आणून लावता. इथल्या बांधवांच्या उरावर लावता तुम्ही त्या वस्तू आणू. मग तुम्ही जर सांगता सगळीकडे जर इस्लाम धर्म आहे बाहेर जास्त तर मग त्या इतर देशातून आणलेल्या वस्तू पण इस्लामांच्याच आहेत ना. राहिला प्रश्न दुसरा, तुमच्या घरामध्ये जे कपडे किंवा इतर काही शोभेच्या वस्तू असतात त्या काही वेगळ्या देशांकडून आणलेल्या असतात. आता बाहेर देशात जर आपण पाहिलं तर ईसाई आणि इस्लाम हेच लोक जास्त आहेत म्हणतात. हेच लोक भाषणात सांगतात बरं का. पुन्हा हिंदू फक्त म्हणतात. इतर लोकांना कुठे जर हाकललं तर त्यांना सगळे देश आहेत म्हणतात जायला.
पण आपण कुठं जायचं हिंदूंनी, आपल्याला फक्त हाच देश आहे म्हणतात. म्हणून मग जर इथंच आपलं आहे तर आपल्यामध्ये तयार केलेल्या वस्तू का घेत नाहीत? आता आपल्या इथे जर खादी तयार केलेली असेल, कपडे तयार केलेले असतील, संग्राम जगतापांची बायको घेईल का ती साडी दिवाळीला? घालेल का इथं 3,000ची साडी घेईल का एखाद्या गरीब बचत गटाच्या महिलेकडून विकत? एकच घेतली म्हणजे भागणार नाही, अशा हजारो साड्या घेतल्या पाहिजे यांनी. घेतीत आहे, हे येतात खेड्यामध्ये घेतात वस्तू, गावागावातून जाऊन यांनी धूप विकत न्यायला पाहिजे होत्या, कपडे विकत न्यायला पाहिजे होते, आकाशकंदील विकत न्यायला पाहिजे होते, खाद्यपदार्थ विकत न्यायला पाहिजे होते, पण घेतात का यापैकी? हे काहीही नाही. हे कुठून आणतात? यांच्या घरात सगळ्या वस्तू परदेशी लागलेल्या आहेत आणि परदेशी वस्तू ह्या परधर्मीयांच्याच आहेत, हिंदूंच्या नाहीत. हे लिहून घ्या कोऱ्या कागदावर. मग संग्राम जगतापांच्या घरात सुद्धा परदेशीच वस्तू आहे, नाहीतर संग्राम जगतापांनी यावं पडद्यावरती आणि सांगावं स्क्रीनवरती येऊन की मी जी खादी वापरतो, माझ्या अंगावर जी खादी आहे ती माझ्या गावातल्या हातमागावर विणलेली आहे आणि गावातल्या गरीब माणसानं विणलेली आहे. असं जर असेल ना तर बुटासहित पाया पडतो. बुटासहित हाणत नाही बरं, भीती नका बाळगू. बुटासहित पाया पडतो तुमच्या, म्हणजे तुमच्या अंगावर जर तुमच्या गावातच हातमाग तुम्ही दिले असतील गावात तयार करायला आणि त्या हातमागावरती गरिबांनी विणलेल्या त्या धाग्याचं आणि गरीबाचं प्रेम त्या धाग्यामध्ये असेल आणि तुमच्या अंगावर आणि तुमच्या बायकोंच्या अंगावर जर त्याच धाग्याच्या साड्या आणि कपडे असतील तर निश्चित आम्ही तुमच्या पाया पडू धर्माचे म्हणून. पण कुठला धर्म तुम्ही शिकवायला? सगळा अधर्म आहे तुमच्या घरामध्ये आणि तुमच्यांमध्ये दडलेला. काहीच नाही तुमच्याकडे धर्माचा आणि या सत्ताधाऱ्यांकडे तर बिलकुलच नाही. तरी पण यांनी ऑक्टोबर महिन्यात बोलले. तसं का बोललेत आता हेच कळायचा भाग वेगळा आहे. पण काय आहे, किती आमदारांनी आपल्या गावामध्ये खादी तयार करतात लोकांना हातमाग यंत्र देऊन, किती चरखे वाटप केले त्यांनी गावागावामध्ये, किती किती युनिट यांनी उभे केलेत खादीचे आणि हे स्वतः खरेदी करत आहे ट्रकच्या ट्रक खादी. हे रुमाल झेंडे वगैरे वाटतात इलेक्शन आल्या की. किती आमदारांनी आपल्या गावामध्ये तयार केलेले रुमाल आहेत, आपल्या गरीब बांधवांकडून तयार करून घेतलेत वाटण्यासाठी. आहे एखादं तरी उदाहरण? एवढ्या आमदारातून एका आमदारानं पुढे यावं आणि म्हणावं की मी माझ्या गावामध्ये खादीचे युनिट एवढे लावलेले आहेत, लोक तिथं काम करतात, रोज लोकांना 300 रुपये 400 रुपये 500 रुपये त्यांना मजुरी पडते आणि त्यांचे कपडेच्या कपडे आम्ही असे विकत घेतलेले आहेत ट्रकच्या ट्रक. आहे का यांच्याकडे एखादं तरी उदाहरण? एवढ्या आमदारातून एकाकडे तरी? जाऊ द्या, भारतीय जनता पार्टी नावाच्या पक्षाच्या आमदारांना तर असं काही सुचणारच नाही, कारण की त्यांची विचारधाराच नाहीये ती गावांची. पण काँग्रेसचे तरी, यांची तर विचारधारा आहे ना. यांना तर सर्वोदयाचा विचार माहिती असेल ना, थोडाफार गुरुदेव सेवा मंडळाचा, सर्वोदयाचा, हे यांच्या विचारावर चालणारे लोक आहेत ना. पण काँग्रेसच्या तरी किती आमदारांनी गावागावामध्ये असे युनिट लावलेत? आहे का एखादा आमदार पुढे यायला? नाही ना. मग कोणासाठी बरळतात हे धर्मांधाचे भूत? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, विकत घेऊ नये. आजकाल सगळ्यांनाच माहित आहे कुठून विकत घ्यायचं स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून. पण पाहायला गेलं ना, आता जर फळं घ्यायला गेलं ना माणूस, तर तुमचं जेवढं मार्केट असेल तुमच्या जवळच्या शहरातलं तेवढं मार्केट फिरा. एखादं शहर असेल की जिथे आपल्याला हिंदू बांधव सापडेल की सफरचंद विकायला बसलेला आहे. एखादं दुकान असेल फक्त. काही शहर असे आहेत की तुम्ही अख्खं मार्केट फिरा, पाऊल न पाऊल फिरा, कुठेही फिरा, तुम्हाला हिंदूंचं सफरचंदाचं दुकान एकही सापडणार नाही. आणि मग आता आपण दिवाळीला पूजेसाठी आणि लहान मुलांना खाण्यासाठी सर सफरचंद प्रत्येकाच्या घरात आणले जातात. मग सफरचंदच मिळणार नाही शेवटी तुम्हाला, खायलाच मिळणार नाही. कारण का मिळणार नाही? तर हिंदू बांधवांचं दुकानच नाहीये काही. का नाही? परवडत नाही हिंदू बांधवांना. का परवडत नाही? तर मोठमोठाले टॅक्स लावले त्यांनी त्याच्यावरती, ट्रान्सपोर्टिंग टॅक्स वगैरे हे लावल्यामुळे सफरचंदांचे भाव वाढत जात आहेत आणि मग आपल्याला असं नाही विका वाटत. आणि आपल्या बांधवांना पुन्हा ते खराब झालेलं काही असलं की ते हातच्या लाखी करून चांगले 2 आणि खराब 2 त्याच्यात पटकन घालायचे. हिंदू बांधवांना जमणार नाही ना असं. कारण का जमणार नाही? तर ते तसं खराब घालायला जमणार नाही आणि स्वस्त विकायला सुद्धा परवडणार नाही. ते लोक कशातही पटकन स्वस्त विकून टाकायचं करतात आणि त्याच्यामध्ये खराब बी घालून द्यायचा प्रयत्न पटकन करतात आणि देऊन टाकतात, विकून टाकतात. हे हिंदू बांधवांना जमणार नाही, कारण त्याचा मेन प्रश्न आहे त्याच्यावरती लावलेला कर. आता हे एका फळाचं सांगितलं सफरचंद, अशा सर्वच फळांच्या बाबतीत आहे. असं दुकान आपल्याला भेटणार नाही हिंदू बांधवांचं. अनेक वेळा आम्ही पाहिलेलं आहे, अनेक शहरांमध्ये आम्हाला हिंदू बांधवांचं सफरचंदाचं दुकानच आढळलेलं नाही आणि म्हणून शेवटी एक वर्ष सफरचंद सुद्धा खायला मिळणं झालेत. का?
हिंदू बांधवांचं दुकानच नाही हिंदूंकडून खरेदी करायला. मग किमान यांनी एका शहरामध्ये एक तर दुकान या आमदारांनी असं ठेवायला पाहिजे होतं, यांच्या खर्चातून त्या ठिकाणी रोज फळं द्यायला पाहिजे त्या दुकानात, आणि एक व्यक्ती ठेवायला पाहिजे, आणि वरचा जो मोबदला आहे त्या फळांवर मिळणारा तो त्या विक्री करणाऱ्याला द्यायला पाहिजे, आणि यांनी रोज तिथे आपला खर्च काढून फळं दिले पाहिजे त्या दुकानात हिंदू बांधवांच्या, आणि हिंदूंना मग घोषणा केली पाहिजे आपण, हा हे हिंदूंचं दुकान आहे, इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची फळे मिळतील, हे आमदार साहेबांच्या सहायता निधीमधून आहे, आणि इथे आमदार साहेबांच्या खर्चातून हे सगळं चालतं. इथे जर काही नुकसान झालं तर ते आमदार साहेब भरून काढतील, त्या फळ विक्रेत्यावर त्या नुकसानाचा बोजा काही पडणार नाही. असे पत्रक यांनी काढायला पाहिजे, असे दुकान यांनी चालवायला पाहिजे, तर घोषणा करायला पाहिजे. किती आमदारांनी असं केलेलं आहे, प्रोजेक्ट आहे कुठे असा नाही, यांचं कर्तव्य काहीच नाही. मग करायचं काय, घ्यायचं कुठून, आणि कुणाला शिकवायला ज्ञान? जर हे सगळं घ्यायचं असेल आणि तुम्हाला खरंच हिंदूंची इतकं हित असेल आणि खरंच तुमच्यामध्ये इतकं इमानदारीने हिंदुत्व भरला असेल तर इमानदारीनं करा. आता तुम्ही सगळे आमदार आपापल्या गावामध्ये, आता बहुतांश आमदार तुम्ही हिंदू आहे, एखादंच असेल दुसरं, मग किमान हिंदूच्या आमदारांनी तरी आपापल्या गावात खादीचे युनिट लावा, धूप बनवायची युनिट लावा, आकाश कंदील बनवायची युनिट लावा, जेणेकरून या दिवाळीला नाही तर पुढच्या दिवाळीला तरी ते आकाश कंदील कामाला येतील. धूप तर 12ही महिने कामाला येतात, कपडे 12ही महिने कामाला येतात, खाद्यपदार्थ 12ही महिने आपल्याला लागतात. हे तुम्ही हिंदूंकडून बनवा आधी, आणि खरेदी करून तुम्ही स्वतः घ्या मध्ये, आणि नंतर तिकडे विक्री तुम्ही कुठं करायची तर करा. कुठं करायची म्हणजे काय, तुम्ही बरोबर सगळ्या दुकानदाराला वाटप करा ते तुमच्याकडून. मग वेगवेगळ्या कंपन्यांकडून दुकानदार घेण्याऐवजी आमदारांकडून घेतील ना. ट्रान्सपोर्ट आमदार करा ना सगळ्या दुकानांना, तुम्हीच बना एजन्सी, दुसऱ्या एजन्सीकडून कशाला दुकानदार घेतील? तुमच्याच एजन्सीला आणि प्रत्येक दुकानदाराला सांगा की तुम्हाला इतरांकडून खरेदी करता येणार नाही, आमच्याकडूनच खरेदी करावी लागेल, म्हणून तुम्ही त्यांच्या दारात तुमच्या एजन्सीच्या गाड्या पोहोचवा, ते तुमच्याकडून घेतील. आणि विशेष म्हणजे गावात तयार झालेल्या वस्तूंवर कर सुद्धा कमी असेल, 0 कर असतो गावात वस्तू ज्या तयार होतात त्यांच्यावरती, आणि म्हणून दुकानदाराला सुद्धा त्या वस्तू परवडतील घ्यायला आणि विकायला सुद्धा, आणि सर्वसामान्यांना सुद्धा घ्यायला परवडतील. पण प्रॉब्लेम तुमचा हे होते, मग 16 करोडचा जॅकेट कसं घालायला भेटल? गावातल्या वस्तू जर आपण उत्पादन वाढवलं आणि विक्री करायला सुरुवात केली, परदेशी वस्तूंवर आणि परधर्मीय वस्तूंवर जर बंदी घातली, तर तुम्हाला 16 करोडचे आणि 2 लाखाचे पेन भेटणार नाहीत ना त्या पोटाला लावायला, सूट बूट आणि विश्वात फिरायला, हवाई जहाजात मस्त मौज मजा करायला कशी भेटेल तुम्हाला? परदेशी वस्तूंना आणि परधर्मी वस्तूंवर बंदी घातली तर, म्हणजे त्यांच्यासाठी दार तुम्ही खुले केलेत. परदेशी कारांची घोषणा, तुमचा एक आमदार मागतो सरनाईक म्हणाला, परदेशी कारची जाहिरात, खरेदी करायला स्वतः परदेशी वस्तू तुम्ही, आणि इकडे सांगायलेत की स्वधर्म स्वधर्म स्वधर्म. कुणाला शिकवायलेत तुम्ही? तुमच्यामध्ये थोडं पण हिंदुत्व नाही, अजिबात हिंदुत्व नाही तुमच्यामध्ये आहे, ते फक्त हिंसत्व आणि शुद्ध हिंसत्वच तुमच्यामध्ये भरलेले, जेणेकरून दिवाळीला एकमेकांमध्ये भांडणं लागले पाहिजे, हे टार्गेट असते तुमचं. आणि अशी भांडणं केली पाहिजे, अशा तलवारी काढल्या पाहिजे, एकमेकांमध्ये जाळपोळ झाली पाहिजे, म्हणजे जे दिवे आपल्या दारामध्ये लावले जाणार आहेत त्या दिव्याने तुम्हाला लोकांचे घर पेटवायचे आहेत, शहराचे शहर पेटवायचे आहेत. त्याच्यामुळे तुमच्या तोंडात अशा आगी भडकलेल्या आहेत, आणि म्हणून तुम्ही आगीचे डोंगर आहेत, तुम्ही आगीचे डोंगर. सत्ताधारी आमदार म्हणजे तुम्ही ना, हे सत्तेच्या याच्या खाली आगीचे डोंगर झालेले आहेत. काहीच नाही तुमच्यामध्ये, काहीच. लोकांना धर्म शिकवता, तुमच्या बायका सर्रास मुसलमानांच्या पोरासोबत रील बनवायला आणि लोकांना सांगायला खरेदी करा. मग बायकांना सांगा घरात हिंदूंच्या पोरासोबत रील बनवा म्हणा, मुसलमानाच्या पोरासोबत रील कशाला बनवायला? बायकोला सांगायला वेळ नाही, लोकांना कॅमेऱ्यासमोर सांगायला. घरात सांगा की तोच कॅमेरा बायकोकडे फिरवा, बायकोला सांगा जरा मुसलमानांच्या पोरासोबत नको बाई मनोर रील बनव, घरात आपले हिंदूचे आहेत, आपल्या एवढा मोठे हिंदूंचे बांधव आहेत, बनवून एखाद्या सोबत रील होऊ दे. हिंदूचा मोठा झाला तर, एखादा हिरो झाला तर काय होते, एखादा रील स्टार होऊ दे आपल्या हिंदू बांधवांचा. पण हे सांगायला वेळ नाही तुमच्याकडे. मग संग्राम जगतापांनी आधी या सगळ्या गोष्टींचं संशोधन करा, ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या ते हिंदू बांधवांचं आर्थिक सक्षम होण्यासाठी काय केलं पाहिजे ते सगळं मांडलंय याच्यामध्ये. आता हिंदू बांधव जर आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असतील तर ह्या गोष्टींवर आपण भर दिला पाहिजे. आणि ऑक्टोबर महिन्यात वेगळं सांगायला काहीच नको. ऑक्टोबर महिना याच्यासाठीच असतो, ग्राम उद्योगांसाठी आणि ग्राम जीवन सुरळीत आणि सक्षम करण्यासाठीच ऑक्टोबर महिना असतो. आणि म्हणून ऑक्टोबर महिन्यात आपल्याला थोडंसं शहाणपण सुचलं, अजून जास्त सुचावं आणि
आणि आपण साधू संतांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं. आपण एकदा ग्रामगीता वाचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची, संग्राम जगताप, आणि मग आपल्याला कळेल की हिंदू बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं केलं पाहिजे. एवढंच अपेक्षा आहे आपल्याकडून. जय हिंद, जय भारत.